शांत आणि निवांत ठिकाणी जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या। तर आज होता वीकेंड संडे आणि आम्ही निघालो होतो एक शॉर्ट आणि छोट्याशा ट्रिपसाठी। अगदी साधी सरळ आणि सोपी कमी खर्चामध्ये आमची ट्रिप। तर छान ऑटो रिक्षामध्ये बसलो आणि खामगावपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुबेरेश्वर धाम मंदिराकडे आम्ही चाललो होतो। खामगावपासून शेगाव रोडवर असणारं हे कुबेरेश्वर धाम मंदिर संस्थान आहे। तिथे आपल्याला पाटी दिसतेच। असंच गप्पा करत आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो। मी तर पहिल्यांदाच आले होते या मंदिरामध्ये। बऱ्याच जणांनी हे मंदिर पाहिलेलं सुद्धा असेल। इथे छान एक कुबेर पात्र ठेवलेलं होतं आणि त्या कुबेर पात्रामधून असे कॉईन्स चिपकवलेले होते तिथे पैसे पडताना दाखवण्यासाठी। मंदिरात छान गेलो, कुबेरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांना प्रार्थना केली की मला छान एखादी लॉटरी लागू द्या। पण असं कुठं असतं काय, देऱ्या हरिपलंगावर कधी शक्य नाही आहे। मला इथे छान ही मूर्ती दिसली। देवांचं दर्शन घेतल्यानंतर बघा किती सुंदर आणि युनिक मूर्ती, अशी मूर्ती मी पहिल्यांदाच बघितली आहे। त्यानंतर महालक्ष्मी मातेचं सुद्धा दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर म्हटलं चला आता बाहेरचं जरा फेरफटका मारू। आता हे पावसाळा आहे त्यामुळे सगळीकडे छान हिरवंगार दिसतं या मंदिराच्या। मंदिर थोडं उंचावर आहे आणि हे आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे। तिथला असा एकदम शांत आहे। जर कधी असं वाटलं शांत ठिकाणी जावं तर हे ठिकाण खूप बेस्ट आहे वन डे ट्रिपसाठी आणि शॉर्ट ट्रिपसाठी। तिथे झाडं होती छान, त्याला झुले बांधलेले आणि त्या झुल्यावर बसून आम्ही पण मनसोक्त झुले खेळलो। लहानपणीची आठवण झाली, बऱ्याच दिवसानंतर अशा झुल्यावर बसलो होतो। हा मंदिराच्या बाजूला असलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये ते थोडं समोर इथं एक छोटंसं तळं दिसतं। बहुतेक ते पूर्वी एक खदान खोदून घेतलेली असेल आणि ते पाणी तिथं पावसाचं जमा झालेलं आहे, पण पाणी तसं स्वच्छ होतं। इथे मुली झोका खेळल्या, मग आम्ही छान थोडासा फेरफटका मारला आणि मग गेलो या तलावामध्ये दगड फेकायला। लहानपणी असंच करायचो, दगड फेकला की कोणाचा दगड असा खूप 2-3 वेळा उड्या मारत जाईल असं। आणि तिथेच या मंदिराच्या बाजूला हे छोटं शिवलिंग पण होतं। मुलींनी खूप एन्जॉय केला आणि मग संध्याकाळ झाली होती त्यामुळे आम्ही निघालो होतो घरी यायला। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि शांत निवांत ठिकाणी जायचं असेल तर ही जागा बेस्टच आहे। आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।